आता पुढे काय प्लॅन्स? काय असंच काहीतरी वेगवेगळे जॉनर्स एक्सप्लोर करायचे. देर इज अ थ्रिलर आय एम रायटिंग, देर इज अ सायन्स फिक्शन, अनदर सायन्स फिक्शन दॅट आय एम रायटिंग. फक्त आता विचार करतोय हे मराठीत करायचे की हिंदीमध्ये. तो आता एक खूप मोठा प्रश्न उरलाय आता. कारण जर सगळी मेहनत अशी करून मराठीत वाया जाणार असेल तर मग त्या जो कोणी निर्माता आहे त्याचे पण पैसे वाया घालून उपयोग नाहीये. बरोबर. पण अरे असं केलं तर मग मराठी भाषेत काही होणारच नाही. नाही, पण ती मराठी इंडस्ट्री ही डबघाईला आलेली इंडस्ट्री आहे. पुढच्या 2-3 वर्षात ही कदाचित पूर्णपणे बंद पण होईल. हो, म्हणजे गणित तसं सांगतंय. अगदीच हार्डली आपण साधारण बघ अराउंड शाळा 2012च्या दरम्यान वी मेड समजा 50 फिल्म्स अ इयर. मग एक बूम आला बिकॉज फिल्म्स वर वर्किंग ऑन थिएटर्स आणि म्हणून मग तो आकडा 150-200 फिल्म्स पर्यंत गेला. मग डिमॉनिटायझेशन झालं आणि तो परत 50 वर आला डायरेक्ट. आणि आता तर क्वांटिटी पेक्षा आता क्वालिटी पण घसरली त्याची, त्यामुळे ऑडियन्सनी पण पाठ फिरवली.